आज आपण बनवणार आहोत एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी ढोकळा, अगदी बाजारासारखा। यासाठी साहित्य लागणार आहे 200 ग्रॅम बेसन, 4 कप साखर, 1.5 TSP सायट्रिक ॲसिड, 2 TSP मीठ, 1 टेबलस्पून तेल, 1/2 TSP सोडा आणि 1 TSP हिंग। सर्वात आधी एका बाउलमध्ये साखर आणि सायट्रिक ॲसिड पाणी घालून मिक्स करा। इथे 1 कप पाणी घेतले आहे। हे शुगर सिरप तयार आहे। नंतर एका भांड्यामध्ये बेसन घ्या। हे बेसन चाळून घेतले आहे। आता बेसनमध्ये तयार केलेले शुगर सिरप थोडे थोडे घालून मिक्स करा। एकदम पाणी ओतले तर गुठळ्या होतील, म्हणून थोडं थोडं पाणी मिक्स करा। एकाच दिशेने 5 मिनिट फेटायचे आहे। आता मिश्रणामध्ये तेल, मीठ, हिंग मिक्स करा। आता 5 मिनिट झाले आहेत। आता यामध्ये सोडा घाला आणि त्यावर 1 टीस्पून पाणी घालून मिक्स करा। आता ताबडतोब बॅटर तेल लावलेल्या प्लेटमध्ये घालून 20 मिनिटे वाफवून घ्या। वीस मिनिटे झाली आहेत। आपण चेक करू ढोकळा झाला आहे की नाही। हे पहा, ढोकळा झाला आहे, मस्त फुगलेला आहे। आता कढईमध्ये तेल गरम करा आणि कढईमध्ये मोहरी, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून फोडणी करा। तसेच याच्यामध्ये थोडे मीठ, हिंग आणि साखर घाला आणि पाणी टाकून उकळी येऊ द्या। उकळी आली की गॅस बंद करा। हे पहा, आता ढोकळा थंड झाला आहे। आता त्याचे पीसेस कट करून घ्या। हे पहा, मस्त मऊ आणि जाळीदार झालेला आहे। आता त्यावर फोडणी घाला। तयार झाला आहे हलवाईसारखा मऊ आणि खमंग ढोकळा। चटणीसोबत सर्व्ह करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा।